नमस्ते मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल DY बुक्सवर। काय तुम्ही कधी एकटेपणाने घाबरले आहात किंवा मग एकटे राहण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत? आज आपण एका अशा बुकबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला एकटे राहण्याची कला शिकवेल, द आर्ट ऑफ बीइंग अलोन। हे बुक आपल्याला सांगतं की कसं एकटे राहूनही आपण आनंदी, प्रोडक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह राहू शकतो। या व्हिडिओमध्ये आपण या बुकच्या 10 सर्वात जरुरी लेसन्सना समजू, एकदम सिंपल मराठीमध्ये। तर चला सुरू करूया या इंट्रोस्पेक्टिव्ह जर्नीला। लेसन 1, एम्ब्रेसिंग सॉलिट्यूड नॉट लोनलीनेस। मित्रांनो, द आर्ट ऑफ बीइंग अलोनचा सर्वात पहिला आणि फाउंडेशनल लेसन आहे एम्ब्रेसिंग सॉलिट्यूड नॉट लोनलीनेस, म्हणजे एकटेपणा स्वीकारा, एकाकीपणाला नाही। ऑथर फ्रान्सवा हार्डी आपल्याला हे सांगतात की सॉलिट्यूड आणि लोनलीनेस दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। लोनलीनेस एक निगेटिव्ह फीलिंग आहे, एक एकटेपणा जो आपल्याला दुःख देतो, तर सॉलिट्यूड एक पॉझिटिव्ह स्टेट आहे, एक एकांत जो आपल्याला रिलॅक्स करतो, रिचार्ज करतो आणि आपल्या स्वतःशी कनेक्ट करण्याची संधी देतो। जास्त लोक एकटे राहण्यापासून घाबरतात। त्यांना वाटतं की एकटे राहणं म्हणजे एकटेपणा आहे आणि ते सोशल मीडिया किंवा लोकांशी वेढलेले राहण्याचा प्रयत्न करतात। पण हार्डी आपल्याला शिकवतात की खरी खुशी आणि शांती आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपण एकटे राहायला शिकतो। याला एक सिंपल एक्झाम्पलने समजूया। मान लीजिए तुम्ही एक दिवस एकटे घरी आहात। जर तुम्ही फक्त टीव्ही बघत राहिलात किंवा सोशल मीडिया स्क्रोल करत राहिलात तर तुम्ही कदाचित लोनली फील कराल। पण जर तुम्ही त्या टाइमला आपल्या हॉबीजमध्ये लावलात, जसे बुक वाचणं, पेंटिंग करणं किंवा म्युझिक ऐकणं, तर तुम्ही कदाचित सॉलिट्यूडला एम्ब्रेस कराल आणि तो टाइम तुम्हाला रिलॅक्सिंग आणि रिफ्रेशिंग वाटेल। ऑथर आपल्याला सांगतात की सॉलिट्यूड आपल्याला आपल्या स्वतःला ओळखण्याची संधी देतो, आपल्या फीलिंग्सना समजून घेण्याची संधी देतो आणि आपल्या थॉट्सवर रिफ्लेक्ट करण्याची संधी देतो। हे आपल्याला क्रिएटिव्ह बनवतं, प्रोडक्टिव्ह बनवतं आणि मेंटली स्ट्रॉंग बनवतं। त्या म्हणतात की आपल्याला आपल्या स्वतःसोबत टाइम स्पेंड करायला शिकायला पाहिजे आणि एकटे राहण्यात कम्फर्टेबल असायला पाहिजे। हे एक स्किल आहे, एक आर्ट आहे, ज्याला प्रॅक्टिस केल्याने आपण मास्टर करू शकतो। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की एकटे राहण्यापासून डरायला नको, तर सॉलिट्यूडला एम्ब्रेस करायला पाहिजे। हाच आहे एक खुशाल, शांत आणि प्रोडक्टिव्ह लाईफ जगण्याचा रस्ता। जसा एक म्युझिशियन एकटा प्रॅक्टिस करून आपली कला निखारतो, तसेच आपल्याला पण एकटे राहून आपल्या स्वतःला निखारलं पाहिजे। लेसन 2, फाइंडिंग जॉय इन युअर ओन कंपनी। मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण सॉलिट्यूडला आपलंसं करण्याची गोष्ट केली, जे एकटेपणापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे। आता आपण एका आणखी इम्पॉर्टंट ॲस्पेक्टवर गोष्ट करूया, जो आपल्याला खुशी आणि शांती देतो। फाइंडिंग जॉय इन युअर ओन कंपनी म्हणजे आपल्या संगतीत आनंद शोधणे। ऑथर फ्रान्सवा हार्डी आपल्याला हे सांगतात की जेव्हा आपण एकटे राहण्यात कम्फर्टेबल होतो, तेव्हा आपण आपली संगती एन्जॉय करायला शिकतो। आपल्याला पुन्हा दुसऱ्याची गरज नसते आपला टाइमपास करण्यासाठी किंवा खुश राहण्यासाठी। आपण आपल्यामध्येच एक कंप्लीट वर्ल्ड बनतो। जास्त लोक दुसऱ्यांकडून अप्रूव्हल शोधतात, त्यांना वाटतं की त्यांची खुशी दुसऱ्यांवर डिपेंड करते। पण हार्डी आपल्याला शिकवतात की खरी खुशी आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपल्या स्वतःला ॲक्सेप्ट करतो, आपल्या स्वतःला प्रेम करतो आणि आपल्या संगतीत खुश राहायला शिकतो। याला एका ट्रॅव्हल एक्झाम्पलने समजूया। मान लीजिए तुम्ही एका ट्रिपवर एकटे गेला आहात। जर तुम्ही हर वक्त दुसऱ्यांसोबत फिरण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही कदाचित आपली ट्रिप पूर्णपणे एन्जॉय नाही करू शकणार। पण जर तुम्ही एकटे फिरता आपल्या पेसवर, आपल्या आवडीच्या जागांवर, तर तुम्ही कदाचित जास्त खुश आणि रिलॅक्स्ड फील कराल। ऑथर आपल्याला सांगतात की आपल्या संगतीत आनंद शोधण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःला ओळखणं जरुरी आहे, आपल्या लाईक्स आणि डिसलाईक्सला समजून घेणं जरुरी आहे आणि आपल्या स्वतःसोबत ऑनेस्ट असणं जरुरी आहे। ही एक प्रोसेस आहे, एक जर्नी आहे, ज्याला टाइम आणि एफर्टने अचीव्ह केलं जाऊ शकतं। त्या म्हणतात की जेव्हा आपण आपल्या संगतीत खुश राहायला शिकतो, तेव्हा आपण जास्त इंडिपेंडेंट, जास्त कॉन्फिडंट आणि जास्त हॅपी बनतो। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की खुशी दुसऱ्यांमध्ये नाही तर आपल्या स्वतःमध्ये आहे। आपली संगती एन्जॉय करायला शिका आणि एकटे राहण्यात खुशी शोधा। हाच आहे एक सेल्फ सफिशियंट, कंटेंट आणि हॅपी लाईफ जगण्याचा रस्ता। जसा एक डान्सर एकटा प्रॅक्टिस करून आपली परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करतो, तसेच आपल्याला पण एकटे राहून आपल्या स्वतःला इम्प्रूव्ह करायला पाहिजे। लेसन 3, सेटिंग बाउंड्रीज टू प्रोटेक्ट युअर पीस। मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण आपल्या संगतीत आनंद शोधण्याबद्दल बोललो, जो एकटे राहण्याच्या कलेचा एक महत्त्वाचा भाग आहे। आता आपण एका आणखी इम्पॉर्टंट ॲस्पेक्टवर गोष्ट करूया, जो आपल्या मेंटल आणि इमोशनल वेलबिंगसाठी जरुरी आहे। सेटिंग बाउंड्रीज टू प्रोटेक्ट युअर पीस म्हणजे आपल्या शांततेच्या रक्षणासाठी मर्यादा निश्चित करणे।
ऑथर फ्रान्सवा हार्डी आपल्याला हे सांगतात की जेव्हा आपण एकटे राहतो तेव्हा आपल्याला आपल्या बाउंड्रीज प्रोटेक्ट करणं आणखी जरुरी होऊन जातं. ह्या बाउंड्रीज फक्त फिजिकलच नाही तर इमोशनल, मेंटल आणि टाइम बाउंड्रीज पण असतात. आपल्याला हे डिसाईड करावं लागतं की आपण काय ॲक्सेप्ट करणार आणि काय नाही, दुसऱ्यांकडून आणि आपल्या स्वतःकडून. जास्त लोक दुसऱ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात आपल्या बाउंड्रीज विसरून जातात, ज्यामुळे त्यांना स्ट्रेस, एन्झायटी आणि बर्नआउट फील होतं. पण हार्डी आपल्याला शिकवतात की आपली शांती प्रोटेक्ट करणं सर्वात जरुरी आहे आणि यासाठी बाउंड्रीज सेट करणं जरुरी आहे. याला एका सोशल मीडिया एक्झाम्पलने समजूया. मान लीजिए तुम्ही हर वक्त सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहता आणि दुसऱ्यांच्या पोस्ट्स बघून आपल्या स्वतःला कम्पेअर करता, तर तुम्ही कदाचित स्ट्रेस आणि इनसिक्युअर फील कराल. आपली बाउंड्रीज सेट करण्याचा मतलब आहे की तुम्ही सोशल मीडियासाठी एक स्पेसिफिक टाइम डिसाईड करा आणि त्या टाइमानंतर त्याला बंद करून टाका. ऑथर आपल्याला सांगतात की बाउंड्रीज सेट करणं एक सेल्फ केअरचा पार्ट आहे, एक सेल्फ रिस्पेक्टचा साईन आहे. जेव्हा आपण आपल्या बाउंड्रीज प्रोटेक्ट करतो तेव्हा आपण आपली एनर्जी प्रिझर्व्ह करतो, आपल्या टाइमला मॅनेज करतो आणि आपल्या मेंटल आणि इमोशनल हेल्थला प्रोटेक्ट करतो. हे आपल्याला दुसऱ्यांना ना म्हणण्याचा कॉन्फिडन्स पण देतो, जो आपल्या शांततेसाठी खूप जरुरी आहे. त्या म्हणतात की बाउंड्रीज सेट करणं एक कम्युनिकेशन स्किल आहे, ज्याला आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. आपण क्लिअरली आणि रिस्पेक्टफुली कम्युनिकेट करायला पाहिजे की आपल्या बाउंड्रीज काय आहेत आणि दुसऱ्यांकडून काय एक्सपेक्ट करतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपली शांती प्रोटेक्ट करण्यासाठी बाउंड्रीज सेट करणं खूप जरुरी आहे. हाच आहे एक हेल्दी, बॅलन्स्ड आणि हॅपी लाईफ जगण्याचा रस्ता. जसा एका गार्डनला प्रोटेक्ट करण्यासाठी फेन्स जरुरी आहे, तसेच आपली शांती प्रोटेक्ट करण्यासाठी बाउंड्रीज जरुरी आहेत. लेसन 4, कल्टिवेटिंग सेल्फ अवेअरनेस थ्रू इंट्रोस्पेक्शन. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण आपल्या शांततेच्या रक्षणासाठी बाउंड्रीज सेट करण्याबद्दल बोललो, जे आपल्या मेंटल आणि इमोशनल वेलबिंगसाठी जरुरी आहे. आता आपण एका आणखी इम्पॉर्टंट आस्पेक्टवर गोष्ट करूया, जो आपल्याला आपल्या स्वतःला बेहतर ढंग से समजून घेण्यात हेल्प करतो. कल्टिवेटिंग सेल्फ अवेअरनेस थ्रू इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मनिरीक्षणातून आत्मजागरूकता विकसित करणे. ऑथर फ्रान्सवा हार्डी आपल्याला हे सांगतात की जेव्हा आपण एकटे राहतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वतःला ओळखण्याचा, आपल्या थॉट्स, फीलिंग्स आणि बिहेवियरला समजून घेण्याचा एक बेहतरीन मौका मिळतो. इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मनिरीक्षण एक प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण आपल्या स्वतःला ऑब्झर्व्ह करतो, आपल्या आत डोकावतो आणि आपल्याबद्दल शिकतो. हे आपल्याला आपल्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस ओळखण्यात हेल्प करतं, आपल्या पॅशन्स आणि व्हॅल्यूज समजून घेण्यात हेल्प करतं आणि आपले गोल्स क्लिअर करण्यात हेल्प करतं. जास्त लोक आपल्या लाईफमध्ये इतके बिझी असतात की त्यांच्याकडे आपल्या स्वतःबद्दल सोचण्यासाठी टाइमच नसतो. पण हार्डी आपल्याला शिकवतात की आपल्या स्वतःला ओळखणं सर्वात जरुरी आहे आणि यासाठी इंट्रोस्पेक्शन खूप जरुरी आहे. याला एक जर्नलिंग एक्झाम्पलने समजूया. मान लीजिए तुम्ही हर रोज रात्री झोपण्यापूर्वी काही टाइम काढून आपल्या दिवसाबद्दल लिहिता, आपल्या फीलिंग्सबद्दल लिहिता आणि आपल्या थॉट्सबद्दल लिहिता. ही एक इंट्रोस्पेक्शन एक्सरसाइज आहे जी तुम्हाला आपल्या स्वतःला बेहतर ढंग से समजून घेण्यात हेल्प करेल. ऑथर आपल्याला सांगतात की सेल्फ अवेअरनेस आपल्याला जास्त कॉन्फिडंट, जास्त ऑथेंटिक आणि जास्त हॅपी बनवते. जेव्हा आपण आपल्या स्वतःला ओळखतो तेव्हा आपण आपले डिसिजन्स जास्त कॉन्फिडंट सोबत घेऊ शकतो, आपण आपले गोल्स जास्त क्लॅरिटी सोबत परस्यू करू शकतो आणि आपण आपले रिलेशनशिप्स जास्त इफेक्टिव्हली मॅनेज करू शकतो. त्या म्हणतात की इंट्रोस्पेक्शन एक प्रॅक्टिस आहे, एक हॅबिट आहे ज्याला आपण कल्टिवेट करायला पाहिजे. आपण आपल्या स्वतःसोबत टाइम स्पेंड करायला पाहिजे, आपल्या स्वतःला क्वेश्चन्स विचारायला पाहिजे आणि आपले आन्सर्स ऑनेस्टली ॲनालाइज करायला पाहिजे. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्या स्वतःला बेहतर ढंग से समजून घेण्यासाठी इंट्रोस्पेक्शन खूप जरुरी आहे. हाच आहे एक सेल्फ अवेअर, कॉन्फिडंट आणि हॅपी लाईफ जगण्याचा रस्ता. जसा एक मिरर आपल्याला आपलं रिफ्लेक्शन दाखवतो, तसेच इंट्रोस्पेक्शन आपल्याला आपल्या स्वतःचं रिफ्लेक्शन दाखवतं. लेसन 5, फाइंडिंग क्रिएटिव्हिटी इन सॉलिट्यूड. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण आत्मनिरीक्षणातून आत्मजागरूकतेच्या विकासाची गोष्ट केली, जो आपल्याला आपल्या स्वतःला बेहतर ढंग से समजून घेण्यात हेल्प करतो. आता आपण एका आणखी इम्पॉर्टंट ॲस्पेक्टवर गोष्ट करूया, जो आपल्याला आपल्या स्वतःला एक्सप्रेस करण्याची संधी देतो. फाइंडिंग क्रिएटिव्हिटी इन सॉलिट्यूड म्हणजे एकांतमध्ये रचनात्मकता शोधणे. ऑथर फ्रान्सवा हार्डी आपल्याला हे सांगतात की जेव्हा आपण एकटे असतो, जेव्हा आपल्या आजूबाजूला कोणताही आवाज किंवा डिस्ट्रॅक्शन नसतं, तेव्हा आपलं माइंड जास्त फ्री होतं, जास्त ओपन होतं आणि जास्त क्रिएटिव्ह होतं.
सॉलिट्यूड आपल्याला आपल्या आतले आयडियाज एक्सप्लोर करण्याची, आपलं इमॅजिनेशन यूज करण्याची आणि काहीतरी नवं क्रिएट करण्याची एक उत्कृष्ट संधी देतो. जास्त लोक क्रिएटिव्हिटीला फक्त आर्ट किंवा म्युझिकशी जोडतात, पण हार्डी आपल्याला शिकवतात की क्रिएटिव्हिटी लाईफच्या प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये असू शकते. मग ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असो, डिसिजन मेकिंग असो किंवा रिलेशनशिप मॅनेजमेंट असो. याला एका रायटिंग एक्झाम्पलने समजूया. समजा तुम्ही एक रायटर आहात आणि तुम्ही नॉवेल लिहित आहात. जर तुम्ही हर वक्त लोकांशी वेढलेले आहिलात तर कदाचित तुम्ही आपल्या स्टोरीवर फोकस नाही करू शकणार. पण जर तुम्ही काही टाइम एकटे घालवता शांत जागेवर, तर तुम्ही कदाचित जास्त क्रिएटिव्ह आयडियाज जनरेट करू शकाल आणि आपली स्टोरी चांगल्या पद्धतीने लिहू शकाल. ऑथर आपल्याला सांगतात की सॉलिट्यूड आपल्याला आपल्या आतल्या आर्टिस्टला जागृत करण्याची संधी देतो, आपलं युनिक पर्स्पेक्टिव्ह एक्सप्रेस करण्याची संधी देतो आणि आपल्या स्वतःला एका नव्या पद्धतीने डिस्कवर करण्याची संधी देतो. त्या म्हणतात की क्रिएटिव्हिटी एक स्किल आहे ज्याला आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. आपण आपल्या स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी, चाहे ते रायटिंग असो, पेंटिंग असो, म्युझिक असो किंवा कोणतंही दुसरं आर्ट फॉर्म असो, टाइम काढायला पाहिजे. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपली क्रिएटिव्हिटी अनलॉक करण्यासाठी सॉलिट्यूड एक पॉवरफुल टूल आहे. हाच आहे आपल्या स्वतःला एक्सप्रेस करण्याचा, आपली युनिकनेस सेलिब्रेट करण्याचा आणि एक फुलफिलिंग लाईफ जगण्याचा रस्ता. जसा एक पेंटर एकटा बसून आपली पेंटिंग कंप्लीट करतो, तसेच आपल्याला पण एकटे राहून आपली क्रिएटिव्हिटी एक्सप्लोर करायला पाहिजे. लेसन 6, लर्निंग टू बी प्रेझेंट इन द मोमेंट. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण एकांतात रचनात्मकता शोधण्याबद्दल बोललो, जो आपल्याला आपल्या स्वतःला एक्सप्रेस करण्याची संधी देतो. आता आपण एका आणखी इम्पॉर्टंट ॲस्पेक्टवर गोष्ट करूया, जो आपल्याला आनंद आणि शांती देतो. लर्निंग टू बी प्रेझेंट इन द मोमेंट म्हणजे क्षणात जगायला शिकणे. ऑथर फ्रान्सवा हार्डी आपल्याला हे सांगतात की जास्त लोक या तर पास्टमध्ये राहतात किंवा फ्युचरबद्दल विचार करत राहतात आणि यामुळे ते प्रेझेंट मोमेंटला एन्जॉय करणं विसरून जातात. ते आपल्या पश्चातापांमध्ये हरवून जातात किंवा आपल्या चिंतांमध्ये अडकलेले राहतात आणि यामुळे ते आपल्या लाईफच्या ब्युटिफुल मोमेंट्सना विस्करतात. पण हार्डी आपल्याला शिकवतात की खरा आनंद आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये जगायला शिकतो, जेव्हा आपण आपल्या आसपासच्या गोष्टींना ॲप्रिशिएट करायला शिकतो आणि जेव्हा आपण आपल्या आतल्या शांततेला फील करायला शिकतो. याला एका नेचर एक्झाम्पलने समजूया. समजा तुम्ही एका गार्डनमध्ये बसले आहात. जर तुम्ही फक्त आपल्या फोनमध्ये बिझी असाल तर तुम्ही कदाचित गार्डनची ब्युटी, फुलांचा सुगंध आणि चिमण्यांची चिवचिव मिस कराल. पण जर तुम्ही आपला फोन बंद करून आपले सेन्सेस ॲक्टिव्ह करून त्या मोमेंटला पूर्णपणे एन्जॉय करता, तर तुम्ही कदाचित एक डीप सेन्स ऑफ पीस आणि जॉय फील कराल. ऑथर आपल्याला सांगतात की प्रेझेंट मोमेंटमध्ये जगण्यासाठी आपल्याला माइंडफुलनेस प्रॅक्टिस करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपले थॉट्स आणि फिलिंग्सला बिना जज केले ऑब्झर्व करायला पाहिजे. आपल्याला आपल्या ब्रेथवर फोकस करायला पाहिजे, आपल्या सेन्सेसवर फोकस करायला पाहिजे आणि आपल्या आसपासच्या गोष्टींवर फोकस करायला पाहिजे. त्या म्हणतात की प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणं एक स्किल आहे ज्याला आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. हे आपल्याला जास्त अवेअर, जास्त ग्रेटफुल आणि जास्त हॅपी बनवते. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आनंद कुठे दूर नाही तर आपल्या आसपासच आहे. बस आपल्याला त्याला बघण्याची आणि ॲप्रिशिएट करण्याची गरज आहे. क्षणात जगायला शिका आणि आपल्या लाईफच्या हर मोमेंटला एन्जॉय करा. हाच आहे एक खुशाल, शांत आणि फुलफिल्ड लाईफ जगण्याचा रस्ता. जसा एक बटरफ्लाय एका फुलावर बसून तिच्या नेक्टरला एन्जॉय करते, तसेच आपल्याला पण आपल्या लाईफच्या हर मोमेंटला एन्जॉय करायला पाहिजे. लेसन 7, नर्चरिंग युअर इनर वर्ल्ड. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण क्षणात जगायला शिकण्याबद्दल बोललो, जो आपल्याला खुशी आणि शांती देतो. आता आपण एका आणखी इम्पॉर्टंट ॲस्पेक्टवर गोष्ट करूया, जो आपल्याला आपल्या स्वतःला कंप्लीट फील करायला लावतो. नर्चरिंग युअर इनर वर्ल्ड म्हणजे आपल्या आंतरिक जगाचे पोषण करणे. ऑथर फ्रान्सवा हार्डी आपल्याला हे सांगतात की जेव्हा आपण एकटे राहतो तेव्हा आपल्याला आपली आंतरिक जग एक्सप्लोर करण्याचा, तिला समजून घेण्याचा आणि तिला नर्चर करण्याचा एक उत्तम संधी मिळते. आपली आंतरिक दुनिया आपले थॉट्स, फीलिंग्स, व्हॅल्यूज, बिलीफ्स आणि एक्सपिरियन्सेसनी मिळून बनलेली असते. ही आपल्या पर्सनॅलिटीचा, आपल्या आयडेंटिटीचा आणि आपल्या हॅपीनेसचा सेंटर असते. जास्त लोक आपल्या एक्सटर्नल वर्ल्डवर इतका फोकस करतात की ते आपली इंटरनल वर्ल्ड विसरून जातात. पण हार्डी आपल्याला शिकवतात की खरी खुशी आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपली आंतरिक दुनिया नर्चर करतो, जेव्हा आपण आपल्या स्वतःला प्रेम करतो आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःला एक्सेप्ट करतो जसे आपण आहोत. याला एक गार्डनिंग एक्झाम्पलने समजूया. मान लीजिए तुमच्याकडे एक गार्डन आहे.
जर तुम्ही त्या गार्डनला नर्चर नाही करत, त्याला पाणी नाही देत, त्याला फर्टिलाइज नाही करत, तर ते गार्डन सुकून जाईल आणि त्यात कोणतंही फूल नाही फुलणार. तसेच जर तुम्ही आपली आंतरिक दुनिया नर्चर नाही करत, तर ती पण सुकून जाईल आणि तुम्ही खुश आणि फुलफिल्ड फील नाही करणार. ऑथर आपल्याला सांगतात की आपली आंतरिक दुनिया नर्चर करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःला ओळखणं जरुरी आहे, आपले व्हॅल्यूज समजून घेणं जरुरी आहे आणि आपले इमोशन्स ॲक्सेप्ट करणं जरुरी आहे. आपण आपल्या स्वतःसोबत टाइम स्पेंड करायला पाहिजे, आपल्या स्वतःला प्रेम करायला पाहिजे आणि आपल्या स्वतःला माफ करायला पाहिजे. त्या म्हणतात की आपली आंतरिक दुनिया नर्चर करणं एक लाईफ लाँग प्रोसेस आहे, एक जर्नी आहे ज्याला आपण एन्जॉय करायला पाहिजे. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपले आतील जग नर्चर करणं एक सेल्फ केअरचा पार्ट आहे, एक सेल्फ लव्हचा पार्ट आहे आणि एक हॅपी लाईफ जगण्याचा पार्ट आहे. हाच आहे आपल्या स्वतःला कंप्लीट फील करायला लावण्याचा, आपली लाईफ मिनिंगफुल बनवण्याचा आणि एक स्ट्रॉंग आणि रेझिलियंट पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचा रस्ता. जसा एक गार्डनर आपल्या गार्डनला नर्चर करतो, तसेच आपल्याला पण आपले आतील जग नर्चर करायला पाहिजे. लेसन 8, फाइंडिंग पीस इन सॉलिट्यूड. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण आपल्या आंतरिक जगाचं पोषण करण्याबद्दल बोललो, जो आपल्याला आपल्या स्वतःला कंप्लीट फील करायला लावतो. आता आपण एका आणखी इम्पॉर्टंट ॲस्पेक्टवर गोष्ट करूया, जो आपल्याला स्ट्रेस आणि एन्झायटीपासून दूर ठेवतो. फाइंडिंग पीस इन सॉलिट्यूड म्हणजे एकांतमध्ये शांती शोधणे. ऑथर फ्रान्सवा हार्डी आपल्याला हे सांगतात की आजकालच्या धावपळीच्या जीवनात शोर आणि डिस्ट्रॅक्शन इतकं जास्त आहे की आपल्याला शांततेचे काही पल पण मुश्किलने मिळतात. जास्त लोक शांतीला बाहेरच्या जगात शोधतात, जसे वेकेशन्सवर जाणं किंवा मित्रांसोबत टाइम स्पेंड करणं. पण हार्डी आपल्याला शिकवतात की खरी शांती आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपण तिला आपल्या आत शोधतो, जेव्हा आपण एकटे राहून आपल्या स्वतःला शांत करायला शिकतो. एकांत आपल्याला आपल्या स्वतःशी कनेक्ट करण्याची, आपले थॉट्स समजून घेण्याची आणि आपले इमोशन्स रेग्युलेट करण्याची एक बेहतरीन संधी देतो. हे आपल्याला स्ट्रेस आणि एन्झायटीपासून दूर राहण्यात हेल्प करतं आणि आपल्याला मेंटली स्ट्रॉंग बनवतं. याला एका मेडिटेशन एक्झाम्पलने समजूया. मान लीजिए तुम्ही रोज सकाळी काही टाइम काढून मेडिटेशन करता. तुम्ही एका शांत जागेवर बसता, आपले डोळे बंद करता आणि आपल्या ब्रेथवर फोकस करता. हे तुम्हाला आपल्या माइंडला शांत करण्यात, आपले थॉट्स कंट्रोल करण्यात आणि आपल्या आतल्या शांततेला फील करण्यात हेल्प करेल. ऑथर आपल्याला सांगतात की एकांतमध्ये शांती शोधण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःला ॲक्सेप्ट करणं जरुरी आहे, आपल्या वीकनेसेस ॲक्सेप्ट करणं जरुरी आहे आणि आपल्या स्वतःला माफ करणं जरुरी आहे. आपण आपल्या स्वतःसोबत कम्फर्टेबल असायला पाहिजे आणि एकटे राहण्यात खुशी शोधायला पाहिजे. त्या म्हणतात की शांती एक स्टेट ऑफ माइंड आहे ज्याला आपण कल्टिवेट करायला पाहिजे. हे आपल्याला जास्त रिलॅक्स्ड, जास्त कंटेंट आणि जास्त हॅपी बनवते. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की शांती कुठे दूर नाही तर आपल्या आतच आहे, बस आपल्याला तिला शोधण्याची गरज आहे. एकांतमध्ये शांती शोधायला शिका आणि आपल्या लाईफला स्ट्रेस फ्री आणि हॅपी बनवा. हाच आहे एक शांत, बॅलन्स्ड आणि फुलफिल्ड लाईफ जगण्याचा रस्ता. जसा एक लेक शांत राहून आपल्या आसपासची ब्युटी रिफ्लेक्ट करते, तसेच आपल्याला पण शांत राहून आपली आतली ब्युटी रिफ्लेक्ट करायला पाहिजे. लेसन 9, बिल्डिंग स्ट्रॉंगर रिलेशनशिप्स थ्रू सॉलिट्यूड. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण एकांतात शांती शोधण्याबद्दल बोललो, जो आपल्याला स्ट्रेस आणि एन्झायटीपासून दूर ठेवतो. आता आपण एक आणखी इम्पॉर्टंट ॲस्पेक्टवर गोष्ट करूया, जो कदाचित थोडा पॅराडॉक्सिकल वाटेल पण आहे खूप जरुरी. बिल्डिंग स्ट्रॉंगर रिलेशनशिप्स थ्रू सॉलिट्यूड म्हणजे एकांताच्या माध्यमातून मजबूत नातेसंबंध निर्माण करणे. ऑथर फ्रान्सवा हार्डी आपल्याला हे सांगतात की हे ऐकायला थोडं अजीब वाटू शकतं की एकटे राहून आपण आपले नाते कसे मजबूत बनवू शकतो, पण असलियत हीच आहे. जेव्हा आपण एकटे टाइम स्पेंड करतो, आपल्या स्वतःला ओळखतो, आपल्या नीड्सना समजतो, तेव्हा आपण जास्त अवेअर असतो आपल्या फिलिंग्सबद्दल आणि दुसऱ्यांच्या फिलिंग्स पण. हे आपल्याला जास्त एम्पॅथेटिक बनवतं, जास्त अंडरस्टँडिंग बनवतं आणि जास्त कंपॅशनेट बनवतं. आणि जेव्हा आपण जास्त एम्पॅथेटिक आणि अंडरस्टँडिंग असतो, तेव्हा आपण आपले नाते जास्त चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. याला एका फॅमिली एक्झाम्पलने समजूया. मान लीजिए तुम्ही नेहमी आपल्या फॅमिलीसोबत राहता आणि कधी एकटे टाइम नाही स्पेंड करत. कदाचित तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत क्लोज फील करत असाल, पण कदाचित तुम्ही त्यांच्या इंडिव्हिज्युअल नीड्सना, त्यांच्या फिलिंग्सना पूर्णपणे नाही समजू शकणार. पण जर तुम्ही कधी कधी एकटे टाइम स्पेंड करता, आपल्या स्वतःला रिफ्लेक्ट करता, तर तुम्ही कदाचित आपल्या फॅमिली मेंबर्सना जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकाल आणि त्यांच्यासोबत तुमचे नाते जास्त मजबूत होतील.
ऑथर आपल्याला सांगतात की सॉलिट्यूड आपल्याला आपल्या स्वतःला रिचार्ज करण्याची संधी देतो, जेणेकरून जेव्हा आपण दुसऱ्यांशी इंटरॅक्ट करू तेव्हा आपण जास्त प्रेझेंट राहू, जास्त अवेलेबल राहू आणि जास्त सपोर्टिव्ह राहू. हे आपल्याला आपल्या नात्यांमध्ये जास्त व्हॅल्यू ॲड करण्यात हेल्प करतं आणि त्यांना जास्त मिनिंगफुल बनवतं. त्या म्हणतात की एकटे राहण्याचा अर्थ हे नाही आहे की आपण दुसऱ्यांपासून दूर होऊन जाऊ. उलट याचा अर्थ आहे की आपण आपल्या स्वतःशी कनेक्ट होऊन दुसऱ्यांशी जास्त चांगल्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकू. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की एकटे राहण्यापासून घाबरू नका. उलट याला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघायला पाहिजे आपल्या नात्यांना मजबूत बनवण्यासाठी. हाच आहे एक हेल्दी, बॅलन्स्ड आणि फुलफिल्ड लाईफ जगण्याचा रस्ता, जिथे आपण आपल्या स्वतःशी पण कनेक्टेड राहतो आणि दुसऱ्यांशी पण. जसा एक ट्री एकटा राहून आपले रूट स्ट्रॉंग करतो, तसेच आपल्याला पण एकटे राहून आपल्या स्वतःला स्ट्रॉंग करायला पाहिजे, जेणेकरून आपण आपले नाते पण स्ट्रॉंग करू शकू. लेसन 10, लिव्हिंग अ मोर इंटेन्शनल लाईफ. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण एकांताच्या माध्यमातून मजबूत नातेसंबंध बनवण्याबद्दल गोष्ट केली, जो आपल्याला दुसऱ्यांशी चांगल्या पद्धतीने कनेक्ट करण्यात हेल्प करतो. आता आपण या बुकच्या फायनल आणि एका खूपच इम्पॉर्टंट ॲस्पेक्टवर गोष्ट करूया, लिव्हिंग अ मोर इंटेन्शनल लाईफ, म्हणजे अधिक हेतुपूर्ण जीवन जगणे. ऑथर फ्रान्सवा हार्डी आपल्याला हे सांगतात की जेव्हा आपण एकटे राहण्यात कम्फर्टेबल होतो, आपल्या स्वतःला ओळखतो, आपल्या नीड्सना समजतो, तेव्हा आपण जास्त इंटेन्शनल लाईफ जगायला लागतो. इंटेन्शनल लाईफचा अर्थ आहे की आपण आपले डिसिजन्स विचारपूर्वक घेतो, आपले ॲक्शन्स आपल्या व्हॅल्यूजच्या हिशोबाने करतो आणि आपली लाईफ एका पर्पजसोबत जगतो. आपण फक्त ऑटो पायलट मोडमध्ये नाही जगत, उलट आपण आपल्या लाईफचे ड्रायव्हर बनतो. जास्त लोक आपली लाईफ बिना कोणत्याही डिरेक्शनचा जगतात, ते बस फ्लो सोबत चालत जातात आणि यामुळे ते अनहॅपी आणि अनफुलफिल्ड फील करतात. पण हार्डी आपल्याला शिकवतात की एक मिनिंगफुल लाईफ जगण्यासाठी आपल्याला इंटेन्शनल असणं जरुरी आहे. आपल्याला आपल्या लाईफचा पर्पज शोधणं जरुरी आहे आणि आपल्याला त्या पर्पजच्या हिशोबाने जगणं जरुरी आहे. याला एक गोल सेटिंग एक्झाम्पलने समजूया. समजा तुम्ही एक गोल सेट करता, जसे तुम्हाला एक बुक लिहायची आहे. जर तुम्ही इंटेन्शनल असाल तर तुम्ही त्या गोलला अचीव करण्यासाठी एक प्लॅन बनवाल. तुम्ही हर रोज काही टाइम त्या बुकला लिहिण्यासाठी काढाल आणि तुम्ही आपले डिस्ट्रॅक्शन्स मॅनेज कराल. पण जर तुम्ही इंटेन्शनल नाही आहात तर तुम्ही कदाचित त्या गोलला कधी अचीव नाही करू शकणार. ऑथर आपल्याला सांगतात की एक इंटेन्शनल लाईफ जगण्यासाठी आपल्याला आपल्या व्हॅल्यूज क्लिअर करणं जरुरी आहे, आपले गोल सेट करणं जरुरी आहे आणि आपला टाइम वाईजली यूज करणं जरुरी आहे. आपण आपल्या स्वतःला क्वेश्चन्स विचारायला पाहिजे, जसे आपण आपल्या लाईफमधून काय मागतो, आपल्याला काय खुशी देतं आणि आपल्याला काय मिनिंग देतं. त्या म्हणतात की एक इंटेन्शनल लाईफ जगल्याने आपण जास्त फोकस्ड, जास्त प्रोडक्टिव्ह आणि जास्त हॅपी बनतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपली लाईफ मिनिंगफुल बनवण्यासाठी इंटेन्शनल असणं खूप जरुरी आहे. हाच आहे एक फुलफिल्ड, पर्पज ड्रिव्हन आणि हॅपी लाईफ जगण्याचा रस्ता. जसा एक आर्किटेक्ट एक बिल्डिंग डिझाईन करतेवेळी हर डिटेलवर ध्यान देतो, तसेच आपल्याला पण आपली लाईफ डिझाईन करतेवेळी प्रत्येक डिसिजनवर ध्यान द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, हे होते द आर्ट ऑफ बीइंग अलोन बुकचे 10 पॉवरफुल लेसन्स. आपण शिकलो की कसं एकटेपणाला आपलंसं करण्याऐवजी एकांताला आपलंसं करावं, आपली संगती एन्जॉय करावी, आपल्या शांततेच्या रक्षणासाठी मर्यादा निश्चित कराव्यात, आत्मनिरीक्षणातून आत्मजागरूकता विकसित करावी, एकांतात रचनात्मकता शोधावी, क्षणात जगायला शिकावं, आपल्या आंतरिक जगाचं पोषण करावं, एकांतात शांती शोधावी, एकांताच्या माध्यमातून मजबूत नातेसंबंध बनवावेत आणि अधिक हेतुपूर्ण जीवन जगावं. हे फक्त एक बुक समरी नाही, तर एक गाईड आहे हर त्या माणसासाठी जो एक मिनिंगफुल आणि हॅपी लाईफ जगायला मागतो. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता लेसन सर्वात जास्त रेझोनेटिंग वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी अलोन बट नॉट लोनली.